नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत 30 इंच छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कसा कटिंग करायचा याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर इथे मी बघा ब्लाऊज कपडा आणि अस्तर घेतलेलं आहे. तर मी काय करत आहे, सर्वात पहिलं अस्तर कटिंग करत आहे. तर अस्तरला बघा छातीच्या अंदाजानुसार एका बाजूने फोल्ड मारून घेतलेली आहे आणि इथे मी पूर्ण उंचीचं माप टाकलेलं आहे बघा. तर इथे मला तयार उंची ठेवायची आहे 13, तर मी एक ते 14 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि बघा इथे मी केलेल्या मार्किंगच्या इथे मी सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि तिथे मी बरोबर फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे आपला मागचा आणि पुढचा भाग एकत्र निघेल या हिशोबाने. तर इथे बघा मी काय केलेलं आहे, इथे बघा मी एका बाजूला अर्धा इंच मी एक्स्ट्रा अजून घेतलेला आहे, म्हणजे जे मी पहिला मार्किंग केलेला भाग होता त्याच्यापेक्षा खालच्या भागाला मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्किंग करून घेतलेला आहे. ते कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथे बघा आता इथे मी शोल्डरचं माप टाकते. इथे मी 5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि इथे बघा मुंडा मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि इथे बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घेत आहे. तर त्यानंतर बघा इथे मी काय छातीचा चौथा भाग टाकलेला आहे बघा. छातीचा चौथा भाग 7.5 इंच मी इथे टाकलेला आहे आणि त्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन मी घेतलेला आहे बघा. इथे बघा मी खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग टाकत आहे बघा. 6.5 इंच तुमची जशी कंबर असेल त्या हिशोबाने टाका. कमरेचा चौथा भाग मी इथे घेतलेला आहे. त्यापुढे 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि इथे बघा मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तर इथे बघा मुंड्याच्या इथे वरून 3 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि इथे मुंड्याचा गोलाकार शेप देऊन मी घेतलेला आहे बघा. इथे मी पाठीमागचा भाग पहिला मार्किंग करत आहे. तर इथे बघा गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे. इथे मी दोरी लावणार आहे, पाठीमागे गळा पसरट शिवायचा आहे म्हणून मी इथे 2.5 इंच घेतलेला आहे. तुम्हाला जर दोरी लावायची नसेल तर तुम्ही 2 इंच घ्या. आणि इथे बघा या पद्धतीने मी पान आकार देऊन घेतलेला आहे बघा. तर आता बघा केलेल्या मार्किंगवरून इथे मी खालच्या साईडला फक्त कट करून घेतलेला आहे दोन्ही भाग आणि या साईडला बघा जिथे मी शिलाई मार्जिन आहे त्या साईडला फक्त वरचा भाग मी कट करून घेतलेला आहे बघा आणि खालच्या भागावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे बघा मुंडा मी दोन्ही घड्या पकडून मुंडा कटिंग करून घेतलेला आहे आणि शोल्डर पण कटिंग करून घेत आहे बघा. आता आपला वरचा भाग वेगळा झालेला आहे, म्हणजे आपला हा पाठीमागचा भाग मार्किंग करून झालेला आहे. तर आता बघा इथे आपल्याला पुढच्या भागाचं मार्किंग करायचं आहे. तर इथे मी काय केलेलं आहे बघा, थोडासा अर्धा इंचावरती आतमध्ये असा मी मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे पुढच्या मुंड्याचा. तसंच इथे बघा गळा रुंदी 2.5 इंच आणि तयार गळा मला 6 इंच ठेवायचा आहे म्हणून मी 6.5 इंचावरती मार्किंग करून पुढच्या गळ्याचा सुद्धा आकार इथे देऊन घेतलेला आहे बघा. त्यानंतर बघा इथे वरून बघा टक्ससाठी मी 9.5 इंचावरती एक मार्किंग केलेली आहे वरून आणि इथे बटनपट्टीच्या इकडून बघा 4 इंचावरती आणि कमरेच्या साईडला 3.5 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून या पद्धतीने बघा मी प्रिन्सेस कट देऊन घेतलेला आहे बघा. थोडासा गोलाकार शेपमध्ये मी थोडासा दिलेला आहे. त्यानंतर इथे बघा 1.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि इथे बघा प्रिन्सेस कटला व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे मी. तर आता बघा आपल्याला प्रिन्सेस कटचं मार्किंग झालेलं आहे. तर आता इथे काय करायचं आहे, आपण जे इथे 1.5 इंच घेतलेलं होतं टक्ससाठी, तर इथे काय करायचं आहे, आपण जिथे आपली 2 इंच मी शिलाई मार्जिन सोडलेलं होतं त्याच्या पुढे 1.5 इंच आणि वरच्या मुंड्याच्या इथे सुद्धा मी 1 इंच या पद्धतीने वाढवून घेतलेलं आहे. आणि इथे बघा मी जे अर्धा इंच सोडलेलं होतं तिथे मी असं तिरकस जोडून घेतलेलं आहे बघा. या पद्धतीने मी कटिंग करते आहे बघा, त्या पद्धतीने मी ते तिरकस जोडून घेतलेलं आहे आणि वाढवलेलं मार्किंगवरून मी हे कटिंग केलेलं आहे बघा. इथे वाढवलेलं आपण जे वाढवलेलं आहे ते आपलं शिलाई मार्जिनच्या पुढे वाढवायचं आहे आपल्याला. तर इथे बघा मी केलेल्या मार्किंगनुसार मी कटिंग करून घेत आहे बघा. दोन्ही भागात आम्ही वेगळे करून घेतलेलं आहे, साईड पार्ट आणि कटोरी. तर इथे बघा आपला प्रिन्सेस कट कटिंग झालेला आहे. एकदम झटपट सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. फिटिंगलासुद्धा व्यवस्थित बसतो. या पद्धतीने तुम्ही कटिंग करून ब्लाऊज शिवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे बघा आपलं अस्तरचं कटिंग झालेलं आहे. तर इथे मी काय करत आहे, ब्लाऊज कपडा घेतलेला आहे.
तर इथे बघा ब्लाऊज कपड्याला थोडी डिझाईन आहे, म्हणून त्याच्यावरती मी ॲडजस्ट करून पाठीमागचा भाग ठेवलेला आहे आणि बाकीचे पार्टसुद्धा मी कपड्यावरती ठेवून घेतलेले आहेत बघा. तर इथे बघा ॲडजस्ट करून मी काय करत आहे, ते कपडा आहे जो ब्लाऊज कपडा तो अर्धा इंच मी चारी बाजूंनी सोडलेला आहे, म्हणजे आपल्याला अस्तर जोडताना मागे पुढे होऊ नये या हिशोबाने. तर त्याच पद्धतीने सर्व पार्ट आपल्याला ठेवून चारी बाजूने अर्धा इंच कपडा सोडून आपण हे करायचं आहे, कटिंग करून घ्यायचे आहेत बघा सर्व भाग. तर आता मी पाठीमागचा भाग आणि पुढचे 2 भाग मी कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथे मी जो उरलेला कपडा आहे तिथे मी स्लीव्स कटिंग करणार आहे. तर ह्या स्लीवचा मी एक वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती, तो जाऊन बघा. मी इथे तुम्हाला दाखवलेलं नाही, इथे व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी इथे तुम्हाला फक्त प्रिन्सेस कटचं कटिंग दाखवलेलं आहे. आणि बघा या उरलेला कपडा आहे तो मी सुद्धा 4 पदर फोल्डमध्ये करून घेतलेला आहे आणि इथे मी स्लीव्स ठेवून घेतलेली आहे. याची फुगाबाई आहे, त्याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे. तुम्हाला सिंपल बाई पाहिजे असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, तो जाऊन बघा. म्हणजे तुम्हाला सिंपल बाईसुद्धा कशी कटिंग करायची, शॉर्ट लॉंग बाई कशा कटिंग करायच्या याचा मी सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर इथे बघा आपण पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तर इथे मी तुम्हाला ब्लाऊजची थोडक्यात शिलाई दाखवते. तर इथे मी काय केलेलं आहे, पाठीमागचा भाग सर्वात पहिलं शिवायला घेतलेला आहे बघा. तर इथे ब्लाऊज कपड्याला थोडीशी डिझाईन आहे म्हणून मी इथे पहिला गळा स्टिच करून घेत आहे बघा. मी काय केलेलं आहे, अस्तरवरती दोन्ही बाजूला चॉकने मार्किंग करून घेतलेला आहे बघा सेम पद्धतीने, आणि तो मी गळा पहिला स्टिच करून घेत आहे बघा या पद्धतीने. तर त्यानंतर बघा साईडला सुद्धा पूर्ण जसं आपलं अस्तर आहे तसं मी ब्लाऊजला अटॅच करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथे मी पाठीमागच्या भागाला टक्स देऊन घेत आहे बघा. 4.5 इंच उंचीला आणि अर्धा इंच रुंद या पद्धतीने मी टक्स देत आहे बघा. तर दोन्ही बाजूला मी टक्स देऊन घेतलेले आहेत बघा. त्यानंतर इथे मी बघा कंबरपट्टी जोडत आहे. तर साधारणतः मी 2 इंचाची कंबरपट्टी घेतलेली आहे, त्याला मी अर्धा इंचाची एका साईडने फोल्ड मारून घेतलेली आहे बघा. आणि इथे बघा दुसऱ्या बाजूने मी इथे बसवत आहे. तर इथे काय केलेलं आहे बघा, मी टक्सच्या इथून बघा कमरेच्या साईडला थोडासा 1/2 इंचावरती तिरकस कटिंग करून घेतलेलं आहे, कारण टक्स दिल्यामुळे दोन्ही बाजूची टोकं थोडी खाली आल्यासारखी होतात, ती मी सरळ रेषेत करून घेतलेली आहे. आणि इथे बघा टक्सच्या इथे छोटीशी चून देऊन मी पट्टी बसवलेली आहे बघा, म्हणजे आतमध्ये आपण जेव्हा फोल्ड करतो पट्टी तर ती व्यवस्थित बसते. तर इथे बघा पट्टी जोडून झाल्यानंतर मी वरून एक दाबटीपसुद्धा देऊन घेतलेली आहे. आणि इथे बघा मी जेवढं मला फिटिंगला पाहिजे तेवढीच मी शिलाई मारून घेतलेली आहे. इथे बघा पुढचे भाग मी घेतलेले आहेत, त्याला मी अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे. आणि इथे बघा दोन्ही भाग मी वरून जोडत आहे बघा, व्यवस्थित प्रिन्सेस कट मी जोडून घेतलेला आहे बघा. फिनिशिंगने बघा मस्त पफ आलेला आहे. तर इथे बघा मी एक छोटासा टक्स देऊन घेत आहे, यामुळे ना अजून पफ चांगला येतो या हिशोबाने. तर त्यानंतर बघा इथे खालच्या साईडला जशी आपण कंबरपट्टी जोडतो त्याच पद्धतीने इथे मी पट्टी जोडून घेतलेली आहे बघा. दोन्ही भागांना दोन्ही भाग मी सेम पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत बघा. तर त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला या दोन्ही भागाला आपल्याला आय हुक पट्टी जोडून घ्यायची. तर इथे बघा मी दोन्ही भाग रेडी करून घेतलेले आहेत. इथे मी बघा उजव्या बाजूचा भाग घेतलेला आहे, तिथे मी हुक पट्टी जोडणार आहे. तर साधारणतः 1 इंच रुंदीची मी पट्टी घेतलेली आहे आणि तिला मी एका साईडने बघा 1/2 इंच दुमडून घेतलेली आहे. आणि ती पट्टी मी या पद्धतीने इथे बसवत आहे बघा. टक्सच्या इथे मी छोटीशी चून देऊन घेतलेली आहे, वरून एक दाबटीप दिलेली आहे आणि आतमध्ये फोल्ड करून एकदम फिनिशिंग सहित मी इथे शिलाई करून घेतलेली आहे बघा. आणि गळ्याच्या आकारानुसार तिला कट करून घेतलेली आहे बघा. व्यवस्थित आपला पुढचा भाग तयार झालेला आहे बघा. त्यानंतर बघा इथे मी तुम्हाला आयपट्टी जोडून दाखवते. तर इथे मी काय केलेलं आहे, ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे आणि तो डबल फोल्डमध्ये असा करून घेतलेला आहे आणि तो बघा मी असा या पद्धतीने बसवत आहे बघा. आणि इथे बघा आतल्या साईडला मी म्हणजे अर्धा इंच बाहेर राहील या पद्धतीने मी जोडून घेत आहे. आपली आयपट्टी एक्स्ट्रा असते त्या पद्धतीने मी, आपण जसं नॉर्मल ब्लाऊजला जोडतो तसंच ते करायचं आहे आपल्याला. तर इथे बघा आपली हुकपट्टी आणि आयपट्टी जोडून झालेली आहे.
तर इथे मी बघा मागचा भाग आणि पुढचा भाग इथे मी जोडून घेतलेला आहे शोल्डरच्या इथे. त्यानंतर इथे बघा मी तिरकी पट्टी घेतलेली आहे आणि इथे मी पायपिंग करून घेत आहे ब्लाऊजला. तुम्हाला जर पायपिंग जमत नसेल तर पायपिंगचा माझा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तो जाऊन बघा. तर इथे व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी तुम्हाला थोडक्यात दाखवला आहे. तर इथे बघा हे स्लीव्ज मी इथे बघा फुगाबाईसुद्धा इथे तयार करून घेतलेली आहे, त्याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे. तर मी इथे काय केलेलं आहे, बाईचा सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि इथे बघा मी मुंडा चेक करत आहेत. बघा दोन्ही मुंडे सेम नसतील तर तिथे सेम करून घ्या. त्यानंतर तुम्ही बाही जोडा, म्हणजे आपल्याला फिटिंगच्या वेळी प्रॉब्लेम येत नाही. तर इथे मी काय केलेलं आहे, बाईचा सेंटर बरोबर शोल्डरवरती ठेवलेला आहे आणि तिथून मी इथे बाही जोडत आहे बघा. आणि इथे बघा त्या बाहीवरती मी डबल शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने बघा मी दोन्ही बाही जोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे बघा मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि त्याचा सेंटर मार्क केलेला आहे आणि त्या सेंटरवरती बघा एक एक भाग ठेवून मी ब्लाऊजला पॅक करून घेत आहे बघा. इथे मी बघा हुकपट्टी ठेवलेली आहे. हुकपट्टी मी बरोबर त्या मार्किंगवरती ठेवलेली आहे. त्यानंतर बघा इथे मी आयपट्टी घेतलेली आहे. ती आयपट्टी मी हुकपट्टीच्या आतमध्ये घेतलेली आहे, म्हणजे आपण ब्लाऊज घातल्यावर जे हुक लावतो त्या पोझिशनने केलेला आहे, म्हणजे आपले पाठचे पुढचे भाग सेम येतात या हिशोबाने. आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा शिलाई करून घेतलेली आहे. तर आता आपलं बघा ब्लाऊज पॅक झालेला आहे. आता मी काय करत आहे बघा, पलटवून घेतलेलं आहे बघा. तर पलटी करूनसुद्धा बघा इथे मी तिथे थोडीशी पाव इंचावरती एक शिलाई मारून घेणार आहे बघा या पद्धतीने. तर दोन्ही बाजूला आपल्याला याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपण इथे फिटिंगचं माप टाकणार आहे बघा. तर फिटिंगचं माप टाकताना मी पहिलं हुकपट्टीच्या इकडून टाकणार आहे. तर पहिलं काय करायचं आहे, आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे. दंडगेराचा निम्मा, आपला दंडगेर जेवढा असेल त्या हिशोबाने आपण घ्यायचं आहे. तर मी इथे दंडगेराचा निम्मा घेतलेला आहे 5.5 इंच. त्यानंतर इथे बघा छातीचा चौथा भाग टाकलेला आहे बघा इथे, आणि नंतर कमरेचा चौथा भाग. या पद्धतीने 3 मार्किंग करून घेतलेले आहेत आणि त्या तिन्ही मार्किंग सरळ रेषेत येतील या पद्धतीने मी शिलाई करून घेतलेली आहे. तुम्हाला जर डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही पहिलं मार्किंग करून घ्या, नंतर त्याच्यावरती शिलाई करा. त्याच पद्धतीने साईडला पाव इंचावरती 3 ते 4 शिलाई देऊन घ्या या पद्धतीने. याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूला फिटिंगचं माप टाकून फिटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा माझं पूर्णपणे ब्लाऊज फिटिंग करून झालेलं आहे. इथे मी स्लीव्ज पण चेक केलेले आहेत, दोन्ही सेम आलेत की नाही. तर असा माझा फायनल लुक आलेला होता ब्लाऊजचा. तर मी शिवलेला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.